विधान भवनातील राड्यावरून आता विरोधकांनी गंभीर असा आरोप केलाय। आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा कट होता असा आरोप संजय राऊतांनी केलाय। दुसरीकडे नाना पटोलेंनीही आव्हाडांवरती हल्ल्याचा प्लॅन होता असं म्हणत या दरम्यान आरोप केलेला आहे। विधानसभेच्या दाराच्या बाहेर काल फक्त चाकू सुरे आणि हत्यारं बाहेर काढायची गरज होती आणि काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये अशा प्रकारची हत्यारं होती। मोकाच्या आरोपीकडे ही माझी माहिती आहे, ही हत्यारं होती सगळी आणि जितेंद्र आव्हाडांना मारण्याचा कट होता ही सुद्धा पक्की माहिती आहे। महाराष्ट्राच्या या गौरवशाली परंपरेला काळिमा फासणारा हा विधान भवनातला तो क्षण होता। मला जी माहिती मिळाली होती की ते जितेंद्र आव्हाडावरच जीवघेणा हमला करण्यासाठी या ठिकाणी त्या पद्धतीची लोक आणली गेली होती अशी माहिती माझ्याकडे आहे। पण आता विधानसभा अध्यक्ष आणि सभापती आणि मुख्यमंत्री यांनी चौकशी करावी आणि त्या पद्धतीची कारवाई करावी ही भूमिका आमची राहील। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी